मध्ये आपण गुलाम का बनतोय आणि कामाला का जातोय, नोकऱ्या काय करतोय, ते जीवन प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी हे करतोय. जनता अपना गांव को छोड़ करके ये जो पैसे के लिए दूसरी जगह पे जा कर के गुलाम बनाने की जो परिस्थिति उत्पन्न नहीं होता है. व्यापार का बदले में व्यवहार करना है और स्पर्धा का बदले में आपको सहयोग करना है. वंदे मातरम. मी योगेश सोनवले. आता आलेलो आहेत आम्ही पालघरमध्ये. तर आपल्याकडे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था जी बनवलेली आहे, नाही ती पार्लमेंटरी आहे, नाही डेमोक्रेटिक आहे. तर ही जी व्यवस्था आहे, व्यवस्था परिवर्तन कशी होईल यासाठी आम्ही एक जे कोणी स्वयंपूर्ण जीवनशैली जगण्यासाठी प्रयत्न करणार आहेत तर त्यांच्यासाठी एक व्यवस्था बनवत आहेत. मग त्या व्यवस्थेमध्ये आपण जे काही उत्पादन घेऊ, म्हणजे जे काही उत्पादन करू, आपल्याला जीवन जगण्यासाठी जे गरजेचं आहे, मग त्याच्यासाठी आलं आपलं अन्न वस्त्र निवारा. अन्न वस्त्र निवारामध्ये जे काही आपण उत्पादन करतो, गहू, ज्वारी, बाजरी, हळदी, नमक, गूळ, ह्या सगळ्या काही गोष्टी आपण ज्या पिकवतो, आपण ही जी व्यवस्था आहे, ही जी सिस्टम आहे, या सिस्टममध्ये आपण गुलाम का बनतोय आणि कामाला का जातोय, नोकऱ्या काय करतोय, ते प्रत्येक जण जीवन जगण्यासाठी हे करतोय. आणि त्या जीवन जगण्याच्याच वस्तू जर आपण स्वतः जर तयार केल्या तर आपल्याला आहे ना कोणाची गुलामी करण्याची गरज नाही पडणार आणि स्वतःचं जीवन आपण स्वास्थ्य हा व्यवस्थित जगू शकतो. आपण विचार करतो का आता हे जे केमिकलचं खाणं येतो किंवा जो हायब्रिड खाणं येतो, त्याच्यामुळे आपलं शरीर स्वास्थ्य खराब होतो आणि त्याच्यामुळे आपलं जीवन संपत चाललेलं आहे. मग त्याला आपण कसा बदली करू शकतो आणि त्याला कसं वाचवू शकतो, आणि त्यासोबतच आपला जो समाज आहे, समाज म्हणजे आपला जो मनुष्य समाज आहे, तो आपण कसा वाचवू शकतो, त्यासाठी आपण जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच होणार आहे. आणि त्याच्यासाठी एक व्यवस्था बनवत आहेत. आपण जो काही उत्पादन करतो, तर आपल्याला एक मोठा प्रश्न पडतो का आपण जो काही उत्पादन करू, म्हणजे तांदूळ पिकवला, गहू पिकवला, बाजरी पिकवली, मिरची पिकवली, लवंग पिकवला, काही पिकवला, तर मग हा आपण ऑर्गॅनिक पिकवतो बिना खताचा, तर त्याचं अर्थातच उत्पादन कमी होणार आहे. मग आपल्याला अशी भीती असते का तो जाऊन विकायचा कुठे, तो कोण विकत घेणार. आणि त्याच्या बदल्या आपण विकतो याच्यासाठी की विकल्यानंतर आपल्याला ज्या जीवनावश्यक गरजेच्या वस्तू आहेत ते आपल्याला मिळवायचे असतात. विकून पैसे मिळवून ते मिळवायचे असतात. मग त्यासाठी एक सिस्टम बनवलेली आहे का तुम्ही तुमच्या वस्तू ज्या बनवताय, ज्याचं उत्पादन घेताय, ते उत्पादन तुम्ही बनवा आणि तुम्हाला जीवनावश्यक वस्तूंची जी गरज आहे त्या जीवनावश्यक वस्तू तुम्ही इथनं आमच्याकडून घेऊन जा. आणि ही जी सर्कल असणार, ही सर्कल आपल्या सगळ्यांची मिळून असणार आहे. तर त्यासाठी कोण तुम्ही काय उत्पादन करणार आहेत, तर याची सर्वांची लिस्ट बनवायला घेतलेली आहे. तर याची सगळ्यांची लिस्ट बनवायला घेतलेली आहे. तर या सर्वांची लिस्टमध्ये तुम्ही काय उत्पादन करता, तुमचं नाव, पत्ता आणि नंबर हे तुम्ही सांगा. माझं नाव आहे योगेश सोनवले. नंबर आहे माझा 7666003071. तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला तुम्ही जे काही तयार करता, काहीही असू दे, ते आपल्याला घरामध्ये वापरण्यात येणारी काही वस्तू जी तयार करता ती तयार करा आणि ती मार्केटमध्ये देऊन त्याच्या बदल्यात वस्तू देण्याचं काम आमचं. तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आमच्यासोबत आहेत उमेश गुरुजी. त्याबद्दल आपल्याला 2 शब्द सांगतील, माहिती देतील. तर ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊ. हा गुरुजी, आपण जी व्यवस्था तयार करतोय, तर
त्या व्यवस्थेमध्ये लोकांना पडणारे प्रश्न आणि त्याच्यासाठी आपण काय काय हे केलेले आहेत, उनका एक समस्या का हल निकालने के लिए क्या क्या कर सकते हो, वो 2 शब्द में इनको बताओ। व्यवस्था परिवर्तन की जो पहला जो कड़ी है वो है अर्थव्यवस्था। उसमें भी मीडियम ऑफ एक्सचेंज है, विनिमय माध्यम को आपको बिना खर्च का उसको आपको साधना होगा। उसको साधने के लिए सिंपल और सरल तरीका है जो हमारे पूर्वजों ने उसको इतना साल से उसके ऊपर जीते आए हैं, वही चीज़ को अपने को अपनाना पड़ेगा। वो बार्टर इकोनॉमी था, लेकिन इस समय बार्टर इकोनॉमी ना करते हुए हम लोग एक नया प्रणाली को लागू कर सकते हैं। उसमें खर्चा जो है वो ज़ीरो होगा, ना उसके लिए सोना चांदी उत्पादन ये सारे चीज़ का माध्यम को रखने की ज़रूरत नहीं है। केवल इतना ही है कि जो लोग जहाँ रहते हैं उसके लिए एक व्यवहार केंद्र, जनता व्यवहार केंद्र स्थापित करके वहाँ पे एक रजिस्टर रखना है। लोगों को बेचने के लिए यहाँ पे नहीं जाना है, केवल उसको व्यवहार करने के लिए ही जाना है। केवल वो रजिस्टर में अपना वस्तु को मूल्य को अंकित करना है, उसका एगेंस्ट में दूसरे लोग जो बनाए हुए वस्तुओं का इस्तेमाल करना है। जीवन जीने के लिए तो वस्तु ही चाहिए, पैसे तो आवश्यकता नहीं है। अगर इस तरह से हम व्यवस्था करते हैं, एक जनता व्यवहार केंद्र स्थापित करते हैं और उसमें हम जो उत्पादन बनाते हैं वहाँ पे ला करके रखते हैं, उसके बाद अलग अलग मूल्य का वस्तु को दूसरे लोगों ने जो बनाया, हमारे जो साथीदारों ने जो बनाया वस्तु का हम इस्तेमाल करते हैं और केवल मूल्य का टैली करते हैं। इससे भी एक मीडियम ऑफ एक्सचेंज हम जो है ना बहुत आसानी से स्थापित कर सकते हैं। प्रारंभिक लेवल पे कुछ समझदार लोगों का इसमें इन्वॉल्वमेंट चाहिए। अगर हम ये कर लेते हैं, समाज को एक बहुत आसान तरीके से बिना कर्ज व्यवस्था से, बिना इंटरेस्ट व्यवस्था से भी हम मिल करके जी सकते हैं एक दूसरे को। और ये यहाँ पे 2 नियम है इसका, व्यापार का बदले में व्यवहार करना है और स्पर्धा का बदले में आपको सहयोग करना है। ये 2 नीति है इसमें। अगर इसको अनुकरण करते हैं, समाज में जो फैले हुए लगभग 90% परेशानी हैं वो समाप्त हो सकती है। 90 से लेकर के 99% जो परेशानी है, समस्या है, समाप्त होगी और जनता अपना गांव को छोड़ करके ये जो पैसे के लिए दूसरी जगह पे जा कर के गुलाम बनाने की जो परिस्थिति उत्पन्न नहीं होता है इसमें। और इस दिशा में हम सोच रहे हैं और काम करने के लिए प्रयास कर रहे हैं। इसमें आप सब कहाँ तक सहयोग करेंगे और जो सहयोग करने वाले लोग हैं अगर सामने आकर के अपना अपना उत्पाद इस लिस्ट में रखते हैं तो हमें भी बहुत आसानी होगा ये व्यवस्था को गांव-गांव में स्थापित करने के लिए। ये 4 शब्द मैं आपको बता करके विराम देता हूँ मेरा वाणी को। धन्यवाद।